बापूराव तांबट, 2000 मुक्काम पोस्ट कुसगाव, तालुका बोर, जिल्हा पुणे. 2021 ते 2025 या कालावधीत आता चालूच्या या बॉडीमध्ये माझी मिसेस माझे उपसरपंच होते. तेव्हा हा जे व्हिडिओ जो या बॉडीला बदनाम करण्यासाठी हा व्हिडिओ वारंवार फिरत आहे सगळीकडं, याचा या व्हिडिओचा मी तपशील घेतला असता मी त्या काळचे चालूचे उपसरपंच माऊली मांढरे यांना याविषयी बोललो की दलित वस्तीसारख्या संवेदन विषयाशी सुद्धा भ्रष्टाचार होत असेल तर हा काय विषय आहे. त्यावेळेस त्यांनी तो पाहिला असता त्यांनी मला सांगितलं की यामध्ये काहीही भ्रष्टाचार झालेला नाही. मी तुम्हाला तर मुद्देसूद आणि सर्व पद्धतीचे पुरावे देऊन तुम्हाला याचा मी तपशील देऊ शकतो. त्यावेळेस मी यांना तपशील मागितला असता त्यांनी चालूमध्ये जिओ टॅगिंगचे, मग ते रस्ता असू द्या, गटर लाईन असू द्या, दलित वस्तीच्या ज्या सर्व कामांचं त्यांनी मला चालू जिओ टॅगिंगच्या फोटो सहित, प्रोसिडिंग सहित, कम्प्लिटेशन सर्टिफिकेट सहित, व्हिडिओ आलेल्याच्या फोटो सहित, फलक लावले सहित या सगळ्या गोष्टींचा त्यांनी मला इथूनच खुलासा दिला. आणि हा खुलासा ज्यावेळेस मी पाहिला त्यावेळेस केलं की अरे बापरे, हे जर काही न होता ही नाहक बदनामी केली जाते आणि ही नाहक बदनामी कदापि सहन केली जाणार नाही. तेव्हा हे जे येणारे इलेक्शन आहे, कारण इथली माणसं आमची ही जी बाईक देताना सुद्धा मला वाईट वाटतं, खूप वाईट वाटतं. कारण का हे तसं दिलं नाही पाहिजे, कारण आमच्या गावाचं नाव परत सर्वोच्च फिरणार आहे याची खूप खंत वाटती. पण इथली माणसं आमची, इथली माती आमची, गेली 3 पिढ्यांना आम्हाला निवडून दिलेलं आहे या गावाने. त्यामुळं इथल्या मातीशी आणि इथल्या माणसाची आमची एक वेगळी नाळ आहे. आणि या नाळ खातील दूध का दूध आणि पाणी का पाणी खरं होण्यासाठी आम्ही ही आताची पत्रकार परिषद घेऊन सांगतोय की उद्याचं इलेक्शन ध्यानात ठेवून हे जे केलेलं थोतांड आहे हे चुकीचं आहे, हे समाजकंटकाचं काम आहे. तर हे असलं आणि गावाचं नाव घालवण्याचं काम कुणीही करू नये. जर खरंच झालं असेल तर त्याला गावासमोर पहिले घ्यावं, ग्रामसभा लावावी, लोकसभा लावावी आणि ते लोकांसमोर समक्ष करून दाखवावं आणि मगच बाकीच्या काय गोष्टी कराव्यात. तर हे गावाचं नाव जे केलं जातंय, कारण काय होतंय यामुळे अधिकारी वर्ग, ग्रामपंचायत वेटीशी धरून जे सगळं चुकीचा कारभार होतोय, त्यामुळे कुठली विकास कामाला खीळ बसती, तर ही विकास कामाला खीळ अजिबात बसली नाही पाहिजे. एवढंच मी या आजच्या पत्रकार परिषदेत सांगतो. आणि माझे उपसरपंच आमचे माऊली मांढरे यांनी जे काय तुमच्या असतील समस्या, खुलासे जे तुमच्या याच्याबद्दल असतील, जे असेल ती सत्यकथन ते मांडतील. नमस्कार, माझे नाव ज्ञानेश्वर उर्फ माऊली मांढरे. मी राहणार कुसगाव, तालुका भोर, जिल्हा पुणे या ठिकाणचा कायमस्वरूपी रहिवासी असून सध्या मी 2021-22 या साली उपसरपंच म्हणून कुसगावचा कारभार उपसरपंच म्हणून पाहत होतो. आता मी सध्याचा चालूचा ग्रामपंचायत सदस्य आहे. तर काही दिवसापूर्वी प्रसारमाध्यमांमध्ये काही लोकांनी एक क्लिप व्हायरल केली होती की कुसगाव ग्रामपंचायतीमध्ये 25 लाखाची अफरातफर झालेली आहे आणि भ्रष्टाचार झालेला आहे, त्यांनी ते व्हायरल केलं होतं. त्या अनुषंगाने मी आज या ठिकाणी लाईव्ह येऊन प्रत्यक्ष मी माझ्या कुसगाव येथील रहिवासी लोकांना, जनतेला सांगू इच्छितो की ही जी काही लोक आहेत हे येणाऱ्या भविष्यकाळाचं इलेक्शन डोक्यात ठेवून हे असे काही ना काही कृत्य करत असतात. तर मला लोकांना हे सांगायचे की 2010 साली सुद्धा ह्या व्यक्तीने असंच केलं होतं, 2015 साली पण ह्या व्यक्तींनी असंच केलं होतं आणि 2019-20 पण ह्या व्यक्तींनी असंच काहीतरी खोटं नाटं त्यावेळेचे सरपंच असतील, उपसरपंच असतील यांच्यावर आरोप केले होते आणि त्या आरोप करून येणाऱ्या इलेक्शन मध्ये त्याचा फायदा घेऊन आपण कसं सत्तेत बसू आणि आपण सत्तेत बसून आज सत्तेत बसल्याच्या नंतर आपण कसा तिथला मलिदा खाऊ, हे ह्यांचे पुढचे उद्दिष्ट असतात. आज मी तुम्हाला या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की सर्वात प्रथम त्यांनी मला त्या व्हिडिओमध्ये बोलले होते की पडळ वस्तीमध्ये ड्रेनेज लाईन झालेली नाही. तर मी आज तुम्हाला स्वतः या ठिकाणी पडळ वस्तीचे
जे ड्रेनेज लाईन केलेले आहेत त्याचे प्रत्यक्ष बीडीओनी पाहणी केलेली, त्याचप्रमाणे गव्हर्नमेंटचा जिओ टॅग ऍप नुसार त्यांचे फोटो काढलेले हे पुरावे देतो. त्याचप्रमाणे त्या नगरामध्ये काम केलेले आहे त्याचे हे कम्प्लिशन सर्टिफिकेट आहे. त्याच्यानंतर कम्प्लिकेशन सर्टिफिकेट आहे. त्याच्यानंतर ग्रामपंचायतीला त्याला ठराव आहे. त्याच्यानंतर ते पेमेंट अदा करावं म्हणून हा मासिक सभेचा पण ठराव आहे. अशा पद्धतीने ही कामं झालेली आहेत. तुर्तास सर्वात प्रथम मी आपणास सांगू इच्छितो की त्या व्यक्तींच्या म्हणण्यानुसार की ह्या नगरातलं काम त्या नगरात केले किंवा इतरच तर निधी खर्च केलेला आहे, तर सर्वात अगोदर मी आपणास या व्हिडिओद्वारे सांगू इच्छितो आणि या व्हिडिओद्वारे आपणास सांगू शकतो की कुसगाव दलित सुधार योजनेअंतर्गत सन 19-20 ह्या साली ग्रामपंचायतीने जो ठराव केला होता त्या ठरावानुसार हे नगर बनवलेले आहे. तर आपण सर्वांनी हा नकाशा पाहू शकता आणि हा नकाशा आम्हाला पंचायत समितीकडून मिळालेला आहे. तसंच त्याच्यावरती असं या साईडला जर कोपऱ्यात तुम्ही पाहितलं तर या साईडला कोपऱ्यामध्ये सत्यप्रत म्हणून ती तसंही शिक्का पण आहे. म्हणजे आम्ही काय कुठला खोटा नकाशा तुम्हाला दाखवत नाही किंवा काही नाही. आणि आम्ही जे दलित सुधार योजनेअंतर्गत कुसगाव मध्ये दलित वस्तींमध्ये जे काम झालेलं आहे ते या नकाशाप्रमाणे तसेच दलित सुधार योजनेच्या आराखड्याप्रमाणे हे काम आम्ही केलेले आहे. त्यांनी असा एक आरोप केलाय रमाईनगर मध्ये 2021-23 साली 10 लाख निधी रस्ता कॉन्क्रिटीकरणासाठी आला होता, म्हणतो तिथे कामच झालं नाही असं त्यांचं एक म्हणणं व्हिडिओमध्ये होतं. तर मी आपणास सांगू इच्छितो, प्रथमतः ते ज्या व्हिडिओमध्ये उभे राहिलेले ते ज्या ठिकाणी उभे राहिलेले ते नगर ऍक्च्युली अशोक नगर आहे. ते जे नगर आहे ते अशोक नगर आहे आणि रमाई नगर ते जे समाज मंदिर त्यांनी दाखवलेलं आहे अशोक नगर आहे. ते अशोक नगर असल्यामुळे त्या अशोक नगर मध्ये खर्च करण्याचा आमचा प्रश्नच येत नाही. रमाई नगर जर दुसरीकडे असेल तर आम्ही अशोक नगर मध्ये तो निधी का खर्च करू? एक तर त्यांना त्या नगराची माहिती नसेल किंवा ते ह्या गावचे प्रथमतः मी तुम्हाला सांगू इच्छितो ते ह्या गावात राहतच नाहीत, ते पुण्याला राहतात. ते पुण्याहून कधीतरी येणार, काहीतरी लोकांचं ऐकणार आणि त्याच्यावरती माहितीचा अधिकार टाकून हे जनतेला वेठीस धरतात, तसेच ग्रामपंचायतीला वेठीस धरतात आणि प्रशासनाला वेठीस धरतात. आता त्यांच्या म्हणण्यानुसार जर रमाईनगर मध्ये रस्ता झाला नसेल तर हा रमाईनगरचा बोर्ड आहे. रमाईनगरच्या बोर्डच्या खाली इथं जिओ टॅगिंग मध्ये फोटो आहे की हा रमाईनगर मध्ये काम झालेलं आहे. आणि मागाशी दाखवल्याप्रमाणे नकाशात दाखवल्याप्रमाणे हा नकाशात दाखवल्याप्रमाणे हा रस्ता त्या नकाशात झालेला आहे. हा त्याचा जिओ टॅगिंगचा फोटो आहे. तसंच तिथं रमाईनगरच्या पाटी पण लावलेली आहे. दुसरा मुद्दा, ज्या स्थानिक लोकांच्या समोर हा रस्ता झालेला आहे त्या स्थानिक लोकांचे पण फोटो आहेत यामध्ये. त्याचप्रमाणे रमाईनगरच्या रस्त्याचे कम्प्लिकेशन सर्टिफिकेट पण मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. हे जे आहे हे कम्प्लिकेशन सर्टिफिकेट पण आहे. त्यामुळं ते जर म्हणत असेल रस्ता झाला नाही तर त्यांनी दिवसा येऊन तिथे शूटिंग काढून रस्ता बघायचा होता. त्यामुळं माझ्याकडे सादरेल हे पुरावे आणि हा रस्ता त्या ठिकाणी झालेला आहे हे तुम्हाला मी या ठिकाणी फोटोच्या माध्यमातून किंवा ठराव त्याचप्रमाणे कम्प्लिकेशन सर्टिफिकेटच्या माध्यमातून तुम्हाला हे दाखवतो. तसेच आंबेडकर नगर समाज मंदिरासाठी देखील 5 वर्षात ₹1 खर्च केला गेला नाही असा यांचा एक आरोप आहे. आंबेडकर नगर समाज मंदिराला ₹1 खर्च केलेला नाही. तर 2021 मध्ये आंबेडकर नगर मध्ये आपण साधारणतः ₹4.5 लाख लक्ष निधी आपण खर्च केलेला आहे. त्याचं हे कम्प्लिकेशन सर्टिफिकेट, त्याचप्रमाणे त्याचे हे MD आहे. मी तुम्हाला MD दाखवतो. हे सर्व MD आहे, त्याचे कम्प्लिकेशन सर्टिफिकेट आहे, तसे त्याचे फोटो पण आहे. हे सर्व मी पुराव्याविषयी आपणास या ठिकाणी दाखवतो. तसेच अजून एक मुद्दा, सन 2021-22 मध्ये वेताळनगर येथील आणि अशोक नगर ते वॉटर फिल्टर बसवले होते पण ते दिसत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्याबाबत काय सांग? सन 2021 आणि 22 या साली सर्वात प्रथम काम मी जो प्रश्न केलेला आहे हा मेन मुद्दा आहे की हा चुकीचा आहे. तो 21-22 न खरेदी करता तो 23 खरेदी झालेला आहे. हे जे 2 फिल्टर आहे ते 23 साली खरेदी झालेले, त्यांना माहिती. हा, तर ते 2023 खरेदी झालेले. तर त्याचे मागे त्यावेळेस खरेदी झाले तर हे फिल्टर हे ना सरपंचाच्या सेमी खरेदी होता ना ग्रामपंचायतच्या सदस्याच्या सेमी खरेदी होता. हे जे फिल्टर खरेदी झालेले आहे हे तत्कालीन गट विकास अधिकारी, त्याचप्रमाणे
आमच्या गावचे ग्रामसेवक, ह्या ग्रामसेवक आणि व्हिडिओ या दोघांच्याही सैनी हे फिल्टर खरेदी झालेले आहेत. परंतु वेताळनगर आणि अशोकनगर मध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे ते फिल्टर आम्ही ग्रामपंचायतीची 2 समाज मंदिर आहेत, दलित वस्तीची 2 समाज मंदिर आहेत, त्या 2 समाज मंदिरात आता ठेवलेले आहेत. आणि जोपर्यंत ते फिल्टर बसवले जात नाही तोपर्यंत त्यांना कॉम्प्लिकेशन सर्टिफिकेट दिलं जात नाही. आणि कॉम्प्लिकेशन सर्टिफिकेट जर दिलं जात नाही तर त्यांची पूर्ण अमाऊंट दिली जात नाही. त्यांची 10% अमाऊंट हे तशी शिल्लक आहे. जर आम्हाला त्या नगरामध्ये आता ह्यांच्या म्हणण्यानुसार ते अद्याप बसवले नाही, ह्यांनी एक तर त्या नगरामध्ये जागा उपलब्ध करून द्यायची. जर त्यांना जागा उपलब्ध करून देता येत नसेल तर त्यांनी आम्हाला तशा अशी पत्र द्यावं की हे फिल्टर तुम्हाला त्या ठिकाणी बसवता येत नसेल तर जिल्हा परिषदेला ते त्यांचा निधी तर जिल्हा परिषदेला ते रिटर्न देण्यात यावे असं त्यांनी एक आम्हाला ग्रामपंचायतीला अर्ज द्यावा. आणि त्या अर्जाच्या माध्यमातून येणाऱ्या माती सभेमध्ये आम्ही सर्व सदस्य असा एक ठराव करणार आहे की हे 2 फिल्टर आमच्याकडे बसवायला जागा नसल्यामुळे जिल्हा परिषदेने जो आम्हाला निधी दिला किंवा जिल्हा परिषदेने जे हे फिल्टर आम्हाला पाठवलेले आहे, जर भोर तालुक्यामध्ये इतर कुठल्या मागासवर्गीय वस्तीमध्ये जर ते लागत असतील तर ते त्यांनी घेऊन जावे. आणि जर ते फिल्टर इथून नेले गेले आणि दलित वस्तीतील लोकांना पिण्याच्या पाण्याची जर समस्या निर्माण झाली तर ह्या संबंधीचे व्हिडिओ ज्यांनी बनवलाय, ज्यांनी ह्याच्यावरती प्रश्न निर्माण केलाय, त्यांनी त्या लोकांच्या फिल्टरच्या पाण्याची सोय करावी ही आपल्या माध्यमातून मी त्यांना. त्या कामाचे बिल पण त्यांनी 10 लाख रुपये काढले असं म्हणजे नाही, त्या कामाचे बिल 10 लाख रुपये नाहीये. त्या कामाचा निधी तुम्हाला सांगतो त्यावेळेस जे फिल्टर मंजूर झाले होते ते 1,99,000 रुपये त्यांची मंजुरी आहे त्या दोन्ही फिल्टरांची. म्हणजे दोन्ही फिल्टरांची साधारणतः 3,98,000 मंजुरी आहे त्या दोन्ही फिल्टरांची. तर त्यातला आपण 1,71,000 रुपये हे आपण नाही, व्हिडिओ आणि ग्रामसेवक भाऊसाहेब यांच्या सैनिक खरेदी झालेले हे त्यांनी ते अदा केलेले. आणि जी राहिलेली 10% निधी आहे तो 10% निधी ते फिल्टर बसवल्याच्या नंतर आणि चालू झाल्याच्या नंतर आपण ते त्यांना अदा करणार आहोत. तसेच व्हिडिओमध्ये विहान ट्रेडर्स बाबत बोलले गेले. विहान ट्रेडर्स कोण आहेत नक्की? विहान ट्रेडर्स आता मी तुम्हाला सांगतो, ग्रामपंचायतीचा जो 15 आयोग असतो त्या 15 आयोगातून ग्रामपंचायतीला जे साहित्य लागणार आहे हे साहित्य जीएम पोर्टलवर खरेदी करायचं असतं. जीएम पोर्टल ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवरती आपण निवेदन द्यायचे असतात आणि त्या निवेदन दिल्याच्या नंतर ते ऑनलाईन प्रक्रियेने ते खरेदी केलं जातं. आणि ऑनलाईन प्रक्रियेने ज्यावेळेस खरेदी केलं जातं त्यावेळेस विहान ट्रेडर असू द्या किंवा आणि का इतर कोणी बी असेल, ऑनलाईन प्रक्रियेमध्ये जो कमी रेटमध्ये येईल त्या कमी रेटमध्ये आपण ते खरेदी केले जाते. त्यामुळं विहान ट्रेडर कोण आहे हे त्यांना जर शंका असेल तर त्यांनी पोर्टलवर जाऊन तिथे बघावं, त्याची माहिती घ्यावी, त्यांना त्या ठिकाणी त्याची माहिती भेटेल. तसेच गावातील 28 ऑक्टोबर आणि 29 नोव्हेंबर त्यावेळी ज्या मासिक सभा झाल्या त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य तुमच्याच बॉडी मयूर मांजरे म्हणून गैरहजर होते. ते सूचक कसे गावू शकतात त्या ठरावात असे त्यांनी आरोप केलेला होता. तर आता मी तुम्हाला सांगतो त्याच्याबद्दल पण तुम्हाला माहिती देतो. हे एक हजेरी बुक असतं आणि एक प्रोसिडिंग असतं. काही वेळेस प्रोसिडिंगवर पण सह्या घेतल्या जातात, प्रोसिडिंगवर पण उपस्थितीच्या सह्या घेतल्या जातात आणि हजेरी बुकवर पण उपस्थितांच्या सह्या घेतल्या जातात. आता विषय असा आहे, काही माणसं आडगी असतात, त्या हजेरी बुकवर सही करतात पण प्रोसिडिंगच्या उपस्थिती बुकवर सही करत नाही. आज मी तुम्हाला दाखवतो, माझ्याकडे त्याच्याबद्दलचा पण पुरावा आहे की जे काय त्या व्हिडिओमध्ये जी व्यक्ती बोलती दुत्तांत खोटं बोलती. एक तर त्या व्यक्तीला ग्रामपंचायतीबद्दलचं काही माहीत नसेल किंवा त्यांना त्याच्याबद्दल कुठली कल्पना नसेल. तर मी त्यांना दाखवू इच्छितो की हे हजेरी बुक आहे आणि ह्या हजेरी बुकवर स्वतः मयूर मांजरे हे उपस्थित आहेत, हे त्याचे पुरावे आहेत. हे 28/10/2021 त्याचा हा पुरावा आहे आणि स्वतः मयूर मांजरे तिथं हजर आहेत. त्याच नंतर जर त्यांचं असं म्हणणं असेल की 28/10 मयूर मांजरे हजर नाहीत तर येणाऱ्या मीटिंगमध्ये म्हणजेच 29/11/2021 मध्ये त्यांनी 2021ला पण ते स्वतः उपस्थित आहेत. आणि जर त्यांना हे मान्य नसेल तर त्यांनी त्याच वेळेस प्रोसिडिंग कायम करताना हा विषय बोलला पाहिजे.
मग जर ते स्वतः हजेरी बुकवर सही करतात आणि प्रोसिडिंग बुकवर सही करत नाही तर त्याला ना ग्रामपंचायत जबाबदार ना भाऊसाहेब जबाबदार. आणि राहिला विषय की त्यांनी एखादा मुद्दा सांगितला आणि त्यात त्याला सूचक घेतलंय आणि हा उपस्थित नसताना सूचक म्हणून घेतलेले तर त्यांनी हजेरी बुकवर सही केलेली आहे. मग हजेरी बुकवर सही करली, त्याच्यानंतर त्यांनी मीटिंग अटेंड केली. मीटिंग अटेंड केल्याच्या नंतर त्यांनी तिथे मुद्दे मांडले. मग मुद्दे मांडले जर त्याला सूचक ते असतील तर त्या हिशोबाने भाऊसाहेबांनी त्यांचं सूचक म्हणून नाव घेतलं. आणि जर त्यांनी अनुमोदन दिलं असेल तर भाऊसाहेबांनी त्या हिशोबाने त्यांचं अनुमोदन म्हणून नाव घेतलं. परंतु भाऊसाहेबांनी त्यांना त्यावेळेस एक मुद्दा सांगितला होता की जर तुम्ही प्रोसिडिंगवर सही केली तरच मी तुमचे काय मुद्दे असतील तर तिथं मांडले जातील किंवा घेतले जातील, अन्यथा तुमचे तिथे मुद्दे घेतले जाणार नाहीत आणि मांडले जाणार नाही. त्यामुळे त्यांनी ते पान रिक्त ठेवलं असेल. जर त्यांना काही मुद्दे मांडायचे असतील काय असतील तर ते मयूर मांजरेंचा प्रश्न आहे. तो मयूर मांजरेंचा प्रश्न आहे की ते काय करायचं. मग नक्की कोरं ठेवले तर मग मयूर मांजरे तिथं काय करणार आहेत का हे त्यांनीच खुलासा द्यावा. तर यांनी जे आमच्यावर आरोप केले होते हे आरोप मी ह्या सर्व पुराव्यांनिशी त्यांचे सर्व आरोप खोडीत आहे. कारण त्यांनी ही जी बाईट दिलेली किंवा त्यांनी जे प्रसारमाध्यमांच्या ह्याने आमच्या ग्रामपंचायतीची जी आबरू किंवा इज्जत आमच्या ग्रामपंचायतीची मलिन करण्याचं काम केलं होतं ते मी ह्या सर्व पुराव्यांनिशी त्यांचे ते खोडत आहे. त्याचप्रमाणे सदरील ह्या व्हिडिओमधील व्यक्ती जे स्वतःला कुसगावचे सामाजिक कार्यकर्ते म्हणून समजतात तर यांचा प्रताप हे 2010 त्यांनी 2010 साली जे 2010 ते 2015 साली कुसगावचे त्या काळचे विद्यमान सरपंच मनीषाताई सूर्यकांत गायकवाड ह्या होत्या. त्यांच्या कालावधीत पण त्यांनी असे त्यांच्यावर खोटे आरोप केले होते. त्या काळात त्यांनी त्यांच्या विरोधात 32 माहितीचे अधिकार टाकले होते. तर त्यांचे स्वतः मिस्टर ते जे स्वतःला सामाजिक कार्यकर्ते म्हणून घेतात त्यांच्यावरती 2 शब्द आपणास सांगतील. नमस्कार, मी सूर्यकांत नामदेव गायकवाड. 2010 ते 2014च्या कालावधीमध्ये माझी मिसेस मनीषा सूर्यकांत गायकवाड या सरपंच होत्या. त्यांच्या विरोधात श्री विजय गायकवाड यांच्या पत्नी उभ्या राहिल्या होत्या. त्या इलेक्शनमध्ये पराभूत झाल्या. त्यानंतर विजय गायकवाड यांनी ती ईर्ष्या मनात ठेवून जवळजवळ 32 ते 33 माहितीचे अधिकार माझ्या कालावधीत निश्चितच्या कालावधीमध्ये ग्रामपंचायतीमध्ये टाकले. त्याला सगळ्या 32 माहिती अधिकारांना मी पुरेपूर व्यवस्थित उत्तरं दिली. कुठेही माझ्यावर आरोप झालेले नाहीत. त्यांनी जे 32 माहितीचे अधिकार टाकले त्याला सगळी उत्तरं त्यावेळेस आम्ही दिलेली आहेत. त्याच्यानंतर त्यांनी असा एक प्रताप केला. माननीय सर्जेराव गायकवाड यांना रेशनिंग दुकान मंजूर होऊन आल्यानंतर त्याला जे ग्रामसभेची आणि मासिक मिटिंगचा जो ठराव लागतो तर त्या ठराव त्यांनी जोडला होता. तर त्यानंतर मला विचारणा झाली की हे रेशनिंग दुकान तुम्ही कसं दिलं. तर ऍक्च्युली त्याच्यावर माझ्या मिसेसची सही नव्हती. परंतु ज्यावेळेस कागदपत्र काढली त्यावेळेस माझ्या मिसेसची खोटी सही दिसली, चुकीची सही दिसली. त्यानंतर आम्ही त्याची तपासणी केली. तपासणी केल्यानंतर त्याच्यावरच्या ज्या सह्या आहेत त्या खोट्या दिसल्या आम्हाला. मग त्यानंतर आम्ही ग्रामसभा लावली. ग्रामसभेमध्ये सुद्धा त्यांनी उलट आमच्यावर चारारावखी करून तो विषय खंडित केला. त्यानंतर आम्ही त्यांच्यावर पोलीस कंप्लेंट केली आणि त्याच्यानंतर असं निदर्शनास आलं की स्वतः सर्जेराव गायकवाड यांची फसवणूक झाली. त्यांच्या हस्ताक्षरातलं पोलीस स्टेशनचा हे जबाब आहे. त्यांच्या हस्ताक्षरातला त्यांनी असं जबाबामध्ये म्हणलेलं आहे की जे काय ग्रामसभेचा ठराव आणि मासिक मिटिंगचा ठराव ही कागद मी श्री विजय गायकवाड यांच्या हातात दिली होती आणि त्यांनी त्या काळामध्ये ग्रामसेवक साहेबांचं जे दप्तर आहे सही शिक्क्याचं दप्तर त्यांनी 40 दिवस पळवलं. 40 दिवसात त्यांनी ग्रामसेवक यांना दारूची मागणी केली, बार्टीची मागणी केली. 40 दिवस त्यांना टॉर्चर केलं. 40 दिवसाच्या आतमध्ये त्यांनी शिक्के डुप्लिकेट तयार केले आणि डुप्लिकेट शिक्के तयार करून त्यांनी चुकीचे ठराव, जे ठराव ग्रामसभेच्या प्रोसिडिंगवर नाहीयेत, जे त्यानंतर ग्रामसभेचे ठराव ते प्रोसिडिंगवर नाहीयेत
अशी खोटे ठराव तयार करून ते कलेक्टर साहेबांना स्वाधीन केलं. कलेक्टर साहेबांना सही शिक्क्याची प्रत दिसली, त्यांनी मान्य केलं आणि ते रेशनिंग दुकान इथं आलं. तो प्रताप त्यांनी संपूर्ण खोटा केलेला आहे. त्या संदर्भात कोर्टामध्ये आता आमची केस चालली, लवकरच निकाल लागेल आणि लवकरच त्यांना त्याची सजा मिळेल. नमस्कार, मी प्रतीक गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य कुसगाव. आणि हे जे आमच्यावरती आरोप झाले त्याचं खंडन तर आमचे उपसरपंच माऊली मांढरे यांनी आता सर्व काही आपल्या समोर सांगितलेलंच आहे. परंतु हे जे विजय गायकवाड हे सर्वांना माहिती, हे काय गावामध्ये राहत नाही, कधीतरी येतात, काहीतरी बोलतात, निघून जातात. आता मी स्वतः दलित वस्तीमध्ये सदस्य असून या वस्तीमध्ये जी काय कामं झालेली आहेत ही सर्वांच्या समोर झालेली आहेत आणि कायदेशीर झालेली आहे. त्याच्यामध्ये काय कुठं भ्रष्टाचार झालेला नाहीये किंवा बाकीच्या कुठल्या गोष्टी झालेल्या नाहीये. आणि हे जे दुसरे माध्यमांसमोर बोललेले गौतम गायकवाड आहेत, त्यांचा मुद्दा असा आहे की ते माझ्या विरोधात लढले होते, माझ्या विरोधात ते आता इलेक्शनला शेकडो मतांनी पराभूत झालेले. त्यामुळे पहिली गोष्ट त्यांचं मत धारेवर नाही आणि ते इथं राहतच नाहीये. पहिली गोष्ट, या गावामध्ये ते राहत नाही, कधीतरी येतात जातात आणि आरोप प्रत्यारोप करून ते निघून जातात. आणि त्यांनी केलेलं तुम्हाला एक त्यांचं प्रकरण सांगतो की ते पीडीसी बँकेत कामाला होते. पीडीसी बँकेत कामाला असताना भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर त्यांना त्या बँकेत निलंबित केलेलं आहे. आणि आता काहीतरी कुठेतरी काहीतरी गावामध्ये येऊन कोणाचं तरी ऐकून काहीतरी मिळेल आपल्याला या आशेने काहीतरी बोलायचं, काहीतरी अर्ज करायचा आणि हे समाजसेवकाचं ढोंग घेऊन हे असं लोकांची फसवणूक करतात. तसेच जे आताचे प्रभारी सरपंच आहेत मयूर मांजरे, यांच्या विरोधात मी एका वन विभागाला तक्रारी अर्ज केलेला आहे की प्रभारी सरपंच आणि गावचे पोलीस पाटील हे यांनी जे आता त्यांचं जे आता मूळ घर आहे हे पूर्णपणे वन विभागाच्या ह्याच्याखाली क्षेत्रामध्ये, तर त्याच्यावरती कारवाई होण्यासाठी मी जवळजवळ 3 महिन्यापूर्वी अर्ज केलेला आहे. तर त्याच्यावरती काय वन विभागाने अजून काही ऍक्शन घेतलेली नाही. मी त्यांना वारंवार भेटी देतो, त्यांना फोन करतो, पण तरी पण त्याच्यावरती काही कारवाई करत नाही. तसेच त्या वन विभागाच्या हद्दीत दलित वस्तीतील सुधार योजनेतून जी जुनी स्कीम झालेली होती त्याची टाकी तिथे आहे. तर त्या टाकीचं पाणी पहिलं गावाच्या टाकीला न जाता ते प्रभारी सरपंच तिथल्या टाकीचा वाढ तिथं सेपरेट करून ती टाकी पहिले भरतात, त्यानंतर मग गावाला पाणी. म्हणजे स्कीम दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गतली, त्याच्यानंतर त्याचा पहिला लाभ हा दलित वस्तीला भेटला पाहिजे. तर हे स्वतः त्या टाकीचा उपयोग करून तिथल्या नागराचा ते हे करतात. तसेच आता माझे मित्र प्रतीक गायकवाड यांनी सांगितल्याप्रमाणे, त्याचप्रमाणे दीपक तांबट असतील, आमचे मार्गदर्शक सूर्यकांत भाऊ गायकवाड असतील, यांच्या म्हणण्याप्रमाणे जे काय त्यांनी आरोप केले होते त्यांचे तर आम्ही आरोप खंडन केलेलेच आहे. त्याचप्रमाणे आमचं पण काही म्हणणं आहे की ह्यांनी पण आमच्या समाजाची तशीच दलित वस्तीतल्या लोकांची पण दिशाभूल केलेली की जो जिल्हा नियोजन मधून गणेश मंदिर ते चौधरी आळी हा रस्ता 5 लाख रुपये निधीचा हा रस्ता आला होता, परंतु तो रस्ता केला नाही. त्याची खोटे कागदपत्र दाखवून त्यांनी तो निधी हडप केला. त्याचप्रमाणे आमचं जे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे हे मंदिर आम्ही सर्वांनी लोकवर्गणीतून बांधलेले आहे. त्याचप्रमाणे ठाण्याची ठक्कर ही एक संस्था आहे, या संस्थेने आम्हाला ते मंदिर बांधण्यासाठी आर्थिक स्वरूपात मदत केलेली आहे. त्याचप्रमाणे आमच्या गावची एक कंपनी आहे इम्युनोसायन्स, ह्या इम्युनोसायन्स कंपनीने आम्हाला ते मंदिर उभारण्यासाठी पण भरघोस असा निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्यांच्या CSR फंडातून. त्याचप्रमाणे आमच्या सर्व गावातील लोकांनी कोणी 51,000 रुपये वर्गणी दिलेली आहे, कोणी 15,000 रुपये वर्गणी दिलेली आहे, कोणी 11,000 रुपये वर्गणी दिले. आणि ज्यांना वर्गणी देता आली नाही त्यांनी स्वतः त्या मंदिरावर श्रमदान केलेलं आहे. त्या मंदिरावर पाणी मारायचं असू दे, विटा व्हायचा असू दे, किंवा गाडी आली तर गाडी खाली करण्याचं काम केलेलं आहे. तर ह्या मंदिराचे खोटे फुटेज दाखवून ह्यांनी समाज मंदिराचा निधी हडप केलाय, त्याचप्रमाणे सभागृहाचा निधी हडप केलेला आहे
आणि त्याचप्रमाणे आमच्या गावाला एक महिला अस्मिता भवन पण आलं होतं, त्या महिला अस्मिता भवनचा पण निधी ह्यांनी हडप केलेला आहे. तर हा निधी हडप केलेला आहे. तर आम्ही याचा एक अर्ज तक्रार अर्ज करून आम्ही तो एक अर्ज ह्याची पण सदर कामांची चौकशी व्हावी म्हणून आम्ही जिल्हा परिषद बांधकाम विभाग त्याचप्रमाणे पंचायत समिती या ठिकाणीही त्या कामाची चौकशी होऊन आम्हा सर्व ग्रामस्थांना याबद्दलचा न्याय मिळावा ही आपल्या माध्यमांच्या तर्फे मी शासनाला ही विनंती करतो. आता जे सोशल मीडियावरती व्हिडिओ केलेला आहे, तर यामध्ये जे दलित सुधार योजनेअंतर्गत कामं झालेली आहे, त्यांनी जे व्हिडिओ दाखवलेला आहे, त्यांनी रात्री अपरात्री येऊन तो व्हिडिओ काढलेला आहे. पण मी आज प्रत्यक्ष तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जातो व त्या ठिकाणी ते काम झाले का नाही हे दाखवतो. त्याचप्रमाणे तेथील स्थानिक लोकांचे म्हणणे काय आहे हे तुम्ही माझ्यासोबत चलून प्रत्यक्ष पाहून घ्या. पंचशील नगर पडळवस्ती या ठिकाणी हे ड्रेनेजची 2 लाईनी झालेल्या आहेत 21-22 मध्ये. हे आमच्या समोर झाले तरी काही आमचा काही प्रॉब्लेम नाही. त्याला जर कोणाला शंका असेल तर त्यांनी JCB आणून इथं पाहा. मी स्वतः त्यांना सांगतो कोणत्या ठिकाणी काम झालं ते आम्ही खोदून त्यांना मदत करतो. उलट मी रमाईनगर या ठिकाणचा रहिवासी आहे. हा रस्ता 21-22 या सालामध्ये पूर्णपणे झालेला आहे आणि हा पूर्ण झालेला आहे रस्ता. मला वाटतं अजून पुढं सुद्धा पुढलं एक घर आहे ना तिथं पण झालेला आहे तो, आहे का नाही. त्यानंतर त्याच्या खाली ड्रेनेज लाईन सुद्धा टाकलेली आहे आणि पाणी वगैरे व्यवस्थित जातं, काय प्रॉब्लेम नाही. माझं नाव पांडुरंग आहे गायकवाड. पांडुरंग गायकवाड स्वतः अशोकनगर मध्ये राहतात, त्यांचं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या. हा सांगा काय झालंय तिथं तुमच्या घरापाशी, काय कसली सोय केलेली आहे? घराच्या खाली असं पाईपलाईन गाडीत गेली ना ते असलं तिथे. हा ते पण दाखवा काय हे असलं. हे असलं हा या अजून चला तिथं डब्बा धावतो. हा फिल्टर नंबर 1 अशोकनगर मधला. स्थानिक रहिवाशांना विचारला असता तिथं कोणी जागा नाही दिली आपल्याला, त्यामुळे समाज मंदिरात हा सुरक्षित ठेवलेला आहे. हा फिल्टर क्रमांक 2 वेताळनगर, तिथल्या नागरिकांनी कोणी जागा न दिल्यामुळे तो सुरक्षित या ठिकाणी आता चालू अवस्थेत आहे. हा फिल्टर त्याचा पॉईंट आपण बाहेर काढलेला आहे. या मंदिरामध्ये लाईट नाही आहे. माझ्या घरून मी तात्पुरतं कनेक्शन दिलेलं आहे. आत्ता भाऊसाहेबांची मीटिंगमध्ये माझी चर्चा आलेली आहे. ज्यावेळी इथं मीटर बसेल त्यावेळी हा फिल्टर नियमितपणे चालू होईल. मी सत्यवान गायकवाड. मी स्वतः आंबेडकर नगरमध्ये राहतो. या मागील समाज मंदिराचं काम 2021-22 मध्ये पूर्ण झालेलं आहे, आमच्या समोर झालेलं आहे. मी सविता संजय गायकवाड. मी ग्रामपंचायत सदस्य कुसगाव रमाईनगर येथे राहते. हा रस्ता 2021-22 मध्ये झालेला आहे. मी केतन गायकवाड. इथं गेल्यावर 1 वर्षापूर्वी ड्रेनेज लाईन टाकली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार की हे पडळ वस्तीमध्ये काम झालेलं नाही, तर मी आत्ता या ठिकाणी पडळ वस्तीमध्ये जे ड्रेनेज लाईनचं काम झालेलं आहे त्या चेंबरच्या झाकणावरती मी स्वतः उभे आहे. माझ्या समोरच्या बाजूने एक लाईन आलेली आहे, त्याचप्रमाणे माझ्या डाव्या हाताला पाण्यामध्ये तुम्ही पाहू शकता की त्यांनी जे दाखवलं होतं ते संडास, त्या संडासापासून ही लाईन ह्या चेंबरला जोडलेली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार की या ठिकाणी काम झालेलं नाही, पण प्रत्यक्ष मी आपणा स्थळ पाहणी करून हे काम दाखवत आहे. त्याचप्रमाणे यांनी जे आमच्यावर आरोप केले होते हे दत्तांत खोटे होते, त्याचं तर आम्ही आता तुमच्या समोर खंडन केलेलंच आहे. जर मला त्यांनी जे आरोप केलेले आहेत ह्या आरोपाला त्यांना एक मला विचारायचे किंवा त्यांना एक माझं सांगणं आहे की जे तुम्ही आरोप केले हे आरोप माझ्यावरती, म्हणजेच मी उपसरपंच होतो त्यामुळं वैयक्तिक माझ्यावरती केले किंवा ग्रामपंचायतीवर केले, तर मला त्यांना एकच प्रश्न या ठिकाणी विचारायचे किंवा त्यांनी मला येणाऱ्या 8 दिवसात मला ह्याचे पुरावे द्यावे की उपसरपंचाच्या सहीने ग्रामपंचायतीचा कुठला आर्थिक व्यवहार होतो, त्याचप्रमाणे उपसरपंचाच्या सहीने ग्रामपंचायतीचं कुठलं कामकाज होतं हे मला त्यांनी 8 दिवसात सांगावे. आणि मी स्वतः जर त्यांनी उपसरपंचाच्या सहीने अफरातफर झाली असं दाखवलं तर मी मीडिया समोर तसेच गावाच्या समोर मी त्यांच्या पायावरती नतमस्तक होऊन त्यांची माफी मागन. आणि जर त्यांनी हे पुरावे नाही दिले तर येणाऱ्या 8 दिवसामध्ये मी त्यांच्यावर आबरू नुकसानीचा दावा तसेच मानहानीचा दावा मी दाखल करणार आहे.